नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता आज आपण शिकणार आहोत सार्वजनिक खर्चाचे प्रकार आणि त्यामध्ये सुधारणा। इथे एक बेसिक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जेव्हा कधी सार्वजनिक खर्च हा शब्द येतो तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारने केलेला खर्च, सरकार, बरोबर आहे, गव्हर्नमेंट। मी तुम्हाला सांगितलं अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक या शब्दाचा अर्थच काय होतो, सरकार हा शब्द होतो। मग सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासमोर हा पडतो की सरकारला खर्च करायची गरज काय आहे। तर हे सांगत असताना मी तुम्हाला सुरुवातीला इकॉनॉमिक्स शिकवत असताना आपलं सरकार हे कल्याणकारी सरकार आहे हे तुम्हाला शिकवलंय। आपण भारताचा विचार केला तर भारत हे एक डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे। मग या विकसनशील देशामध्ये गरिबी आहे, बेरोजगारी आहे, प्रादेशिक असमतोल आहे, पायाभूत सुविधांचा विकास नाही आहे, इंडस्ट्रीज नाही आहेत, ह्या सगळ्या अडचणी आहेत। आणि या सगळ्या अडचणीत असताना जो खाजगी क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र खूप जास्त वीक आहे। रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स, आपल्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधा यासुद्धा खूप कमजोर आहेत। आणि या सर्व गोष्टी युजर पे बेसिसवर, म्हणजे जर कोणी फीस पे करू शकत असेल तर त्याला मिळून द्यायला हरकत नाही, पण यासुद्धा अवेलेबल नाहीत का, तर खाजगी क्षेत्र खूप जास्त वीक आहे। मग अशा वेळेस अडचण काय होते की अशा वेळेस मग खाजगी क्षेत्राला जर या सर्व क्षेत्रामध्ये प्रॉफिटेबिलिटी वाटली नाही तर खाजगी क्षेत्र यामध्ये गुंतवणूकच करत नाही आणि यामुळे आपल्या सरकारला पैसे खर्च करावे लागतात। यामुळे भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये कल्याणकारी राज्य असतं, वेलफेअर स्टेट। कल्याणकारी राज्य म्हणजे काय, तर जे सरकार किंवा जे देश किंवा जे राज्य त्यांच्या नागरिकाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या सर्व गोष्टींची काळजी घेतं त्याला आपण कल्याणकारी राज्य असं म्हणतो, वेलफेअर स्टेट। इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, द गव्हर्नमेंट विच वर्क्स फॉर इट्स पीपल फ्रॉम वूम टू टूम। वूम गर्भाशय, टूम समाधी किंवा तुमचं थडगं, तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्या ठिकाणी तुमची काळजी घेतली जाते त्याला कल्याणकारी राज्य असं म्हणलं जातं। भारत हे कल्याणकारी राज्य आहे आणि भारत कल्याणकारी राज्य असल्यामुळे भारताला पैसे खर्च करावे लागतात। मग हे पैसे खर्च करत असताना आपल्याकडे असणारे सोर्सेस लिमिटेड आहेत। टॅक्सचा बेस कमी आहे, टॅक्सेस कमी आहेत, लोकांची कमाई कमी आहे, GDPचा रेट रिलेटिव्हली कमी आहे आणि सरकारचे उद्योगधंदे फायद्यामध्ये नाही आहेत। या सर्व कारणांमुळे भारताला मिळणारा किंवा भारत सरकारला मिळणारा महसूल कमी आहे। मग यामुळे भारत सरकार जे पैसे खर्च करतं यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे। तर खर्चाचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि यात काय सुधारणा केल्या जाऊ शकतात, काय सुधारणा सुचवल्या आहेत, हे बाकीच्या टॉपिक्समध्ये सुद्धा मी थोडं थोडं घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण कॉन्सॉलिडेट टॉपिकमध्ये मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे सार्वजनिक खर्चाचे प्रकार आणि सुधारणा आपण या ठिकाणी सेपरेटली पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, सार्वजनिक खर्च म्हणजे काय, तर सरकारने आपल्या अर्थसंकल्पात दिलेल्या पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या खर्चाचे विवरणपत्र असतं, याला आपण सार्वजनिक खर्च असं म्हणतो। थोडक्यात सरकारने स्वतःच्या नागरिकांवरती व इतर सर्व बाबींवरती जो पैसे खर्च करायचे असतात याबद्दलचं जे विवरणपत्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात देतं त्याला आपण सार्वजनिक खर्च या नावाने ओळखतो। मग या सार्वजनिक खर्चाचं एक पर्टिक्युलर क्लासिफिकेशन आहे, याचं एक वर्गीकरण आहे। चला आपण समजून घ्या। पहा, आता काही बेसिक फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ज्या परीक्षेच्या सोयीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत। 1986-87 पर्यंत महसुली खर्च आणि भांडवली खर्च, महसुली खर्च ज्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो, भांडवली खर्च ज्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, तर यासोबतच डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आणि नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर हे सुद्धा वर्गीकरण होतं। आता मी अगोदर काय करतो, तुम्हाला या 4 शब्दांचा अर्थ सांगतो। सगळ्यात अगोदर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा महसुली खर्च म्हणजे काय, तर लक्षात ठेवा महसुली खर्च हा कसा असतो, शॉर्ट टर्म असतो, लघुकालीन असतो। दुसरी गोष्ट, महसुली खर्च हा पुन्हा पुन्हा होणारा असतो, रिकरिंग स्वरूपाचा असतो। मी तुम्हाला बजेट शिकवत असताना त्यामध्ये महसुली खर्चात काय काय येतं हे शिकवलं होतं, आठवतं? महसुली खर्चामध्ये सरकारने दिलेलं कर्ज, सरकारने दिलेलं व्याज, कर्ज नाही, सरकारने दिलेलं व्याज, सरकारनं वाटलेलं लाभांश, सरकारनं भरलेली फीस, फाईन, डिव्हिडंड, व्याज, गिफ्ट, हे सगळं सरकारच्या महसुली खर्चामध्ये येतं। यासोबतच सरकारचा प्रशासकीय खर्च, पगारीवरील खर्च, पेन्शनवरील खर्च, अनुदानाचा खर्च, संरक्षणावरील खर्च, हा सर्वच्या सर्व महसुली खर्च आहे। मी तुम्हाला महसुली खर्चाबद्दल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता, महसुली खर्च हा अनुत्पादक खर्च असतो, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतो। महसुली खर्च हा कन्झम्पशन, उपभोगाचा खर्च असतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, महसुली खर्च हा तुमचा मेंटेनन्सचा एक्सपेंडिचर असतो। त्यामुळे सर्वांचं म्हणणं असतं की सरकारचा हा जो महसुली खर्च आहे हा कमीत कमी असावा, हा खूप जास्त असता कामा नये, हे त्यांनी सुचवलं होतं। दुसरा आहे भांडवली खर्च। भांडवली खर्च हा दीर्घकालीन असतो, ॲट वन शॉट असतो,
भांडवल निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतो. भांडवली खर्च हा उत्पादक खर्च असतो, ज्यामधनं तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन क्षमता वाढते, पायाभूत सुविधा वाढतात. रस्ते बांधणं, हॉस्पिटल बांधणं, शाळा बांधणं, मोठ्या मोठ्या एअरपोर्ट्स, विमानतळांचा विकास करणं, मोठे मोठे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट काम मार्गी लावणं किंवा आणखी मोठ्या मोठ्या बंदरांचा विकास करणं, हे सर्व काय आहे? हा सर्व भांडवली खर्च आहे. ज्या खर्चामुळं भांडवल निर्मितीस मदत होते, ज्या खर्चामुळं पायाभूत सुविधांचा विकास होतो, ज्या खर्चामुळं क्षमता कॅपॅसिटी ॲडिशन होते, त्या सर्व खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च या नावाने ओळखतो. आता दुसरा आहे डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर, नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. डेव्हलपमेंटल म्हणजे काय? तर शासकीय योजनांच्या मार्फत खास करून विकासात्मक योजनांवर केला गेलेला खर्च म्हणजे डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर तुमचा मिसलेनियस एक्सपेंडिचर, म्हणजे थोडक्यात ज्यामधनं विकास कामं होत नाहीत, जे तुमच्या मेंटेनन्सचा खर्च आहे, कन्झम्पशनचा खर्च आहे, लाईट बिल भरणं, व्याज भरणं, फीस भरणं, फाईन भरणं, हा सरकारचा काय झाला? नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर झाला. किंवा पंचायत राजवर केला गेलेला खर्च हा डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर झाला. तर हे वर्गीकरण होतं. तर लक्षात घ्या, 1986-87 पर्यंत सरकारचा जो खर्च होता हा महसुली खर्च, भांडवली खर्च, विकासात्मक खर्च व गैरविकासात्मक खर्च या प्रकारचं सरकारी खर्चाचं वर्गीकरण होतं. 1987-88 पासून हा जो डेव्हलपमेंटल आणि नॉन डेव्हलपमेंटल खर्च आहे हा काढून टाकण्यात आला. महसुली खर्च व भांडवली खर्च त्यांनी काय केला? कंटिन्यू केला, यामध्ये बदल नाही केला. आणि त्यांनी महसुली खर्च आणि भांडवली खर्च यासोबत दोन नवीन गोष्टी ॲड केला. एक आहे प्लान एक्सपेंडिचर, दुसरं आहे नॉन प्लान एक्सपेंडिचर. प्लान एक्सपेंडिचर याला आपण मराठीमध्ये म्हणतो योजना खर्च, नॉन प्लान एक्सपेंडिचर याला आपण म्हणतो योजनेतर खर्च. हे समोर मी समजावून सांगितलेलं आहे, फक्त लक्षात ठेवा. हे 87-88 पासून ॲड झालेलं आहे. योजना खर्च, प्लान एक्सपेंडिचर, योजनेतर खर्च, नॉन प्लान एक्सपेंडिचर हे 1987-88 पासून ॲड झालेलं आहे. तर 2017-18 पासून नवीन वर्गीकरण ॲड झाले, ते आपण पाहूया. पहा, आता सरकारी खर्च जो आहे हा सरकारी खर्च कोणत्या पद्धतीने मांडला जातो पहा. सरकारी खर्च दोन प्रकारचा असतो. एक असतो महसुली खर्च, दुसरा असतो भांडवली खर्च. महसुली खर्च म्हणजे असा खर्च जो खर्च सरकार पुन्हा पुन्हा थोड्या थोड्या कालावधीनंतर पुन्हा पुन्हा करतं, रिकरिंग करतं, हा महसुली खर्च. भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर. आता महसुली खर्च हा दोन प्रकारचा आहे. एक आहे योजना महसुली खर्च, दुसरा आहे योजनेतर महसुली खर्च. योजना प्लान रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, योजनेतर नॉन प्लान रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. भांडवली खर्च प्लान कॅपिटल एक्सपेंडिचर, योजनेतर नॉन प्लान कॅपिटल एक्सपेंडिचर. मग आता इथं पाहूया आपण योजना महसुली खर्च काय आहे. तर पहा, सरकारने दिलेली पगार, मजुरी, अनुदान व सबसिडी. पण हे कुठं? योजनेमध्ये केला गेलेला खर्च. मी आता इथं एक एक्झाम्पल घेतो. समजा सरकारने यावर्षी काय ठरवलं? सरकारने यावर्षी ठरवलेलं आहे की सरकार नवीन 15,000 लोकांना MG नरेगाच्या अंतर्गत रोजगार देणार आहे. नवीन 15,000 हे नवीन योजनेमध्ये ॲड झालं. सो हे काय झालं? या ठिकाणी ॲड होईल. मग त्यांची मजुरी इथं ॲड होईल, त्यावर समजा सरकारनं सबसिडी इथे ॲड होईल. हे नवीन योजना आल्यानंतर योजनेतर ऑलरेडी ज्या स्कीम अस्तित्वामध्ये आहेत त्यांच्यावर सरकार जो रेग्युलर खर्च करतो, म्हणजे ऑलरेडी 10,000 लोकांना 100 रुपये मजुरी मिळायची, आता सरकारने यामध्ये 20 रुपयाची वाढ केलेली आहे, बरोबर आहे. तर हे 20 रुपयाची वाढ होईल हे योजनेमध्ये अपेक्षित नव्हतं. योजनेत काय अपेक्षित होतं? फक्त 100 रुपये अपेक्षित होतं, पण 20 रुपयांची वाढ झाली आहे. सो हे काय झालं? योजनेतर म्हणजे जे आपल्याला मेंटेनन्ससाठी, कन्झम्पशनसाठी, महागाई वाढल्यामुळे जो खर्च वाढतो तर तो योजनेतर महसुली खर्चामध्ये येतो. यामध्ये पण काय येतं? पगार, मजुरी, अनुदान, सबसिडी, नागरी खर्च, सिव्हिल एक्सपेंडिचर, व्याज देणं, हे सगळं. लक्षात ठेवा, योजनेतर महसुली खर्च हा कसा असतो? अविकासात्मक असतो, नॉन डेव्हलपमेंटल असतो. यासोबतच हा जो योजनेतर महसुली खर्च आहे हा कन्झम्पशनचा, मेंटेनन्सचा असतो आणि योजनेतर महसुली खर्च कमीत कमी असावा हे सर्वांचं म्हणणं असतं. आता भांडवली खर्च लॉंग टर्म असतो, पायाभूत सुविधा उभारणीवर केलेला खर्च. हा काय झाला? योजना भांडवली खर्च झाला. म्हणजे समजा पुण्यामध्ये मेट्रो बांधायची आहे, नागपूरमध्ये मेट्रो बांधायची आहे किंवा आणखीन पुणे नागपूर या दोन्ही ठिकाणचे आंतरराष्ट्रीय विमानतळ खूप मोठ्या लेवलला मोठे करायचे आहेत. तर त्यासाठी सरकार जे लमसम अमाऊंट ठरवतं आणि त्यावर सरकार जो भरीव कामगिरीतून पैसे खर्च करतं, तर याला म्हणायचं योजना भांडवली खर्च. हा काय झाला? पायाभूत सुविधांवरचा खर्च झाला. दुसरा आहे योजनेतर भांडवली खर्च.
यात काय येतं, गुंतवणुकीवर केलेला खर्च, कर्ज देणे, पायाभूत सुविधा उभारणी केल्यानंतर त्यावर केलेला मेंटेनन्सचा खर्च, युद्ध सामग्री हा अविकासात्मक खर्च असतो. लक्षात ठेवा, या योजनेतर महसुली खर्च आणि योजनेतर भांडवली खर्च हे दोन्ही सुद्धा अविकासात्मक आहेत, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत एकदा सांगतो, योजनेतर म्हणजे योजना सोडून इतर केलेला जो खर्च आहे दोनही ठिकाणी हा अविकासात्मक खर्च म्हणून काउंट केला जातो. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, 2012ला सी रंगराजन पॅनलच्या शिफारसीनुसार आपण योजना आणि योजनेतर जो खर्च जो डिस्टिंक्शन होतं हे आपण काय केलं, रद्द केलेलं आहे. का? समजा एक तुम्हाला सांगतो की समजा आपण आपल्याला एखादा डॅम बांधायचा आहे. या डॅमला आपण काय केलं, 12,000 कोटी खर्च केले. तर 12,000 कोटी खर्च करून आपण डॅम बांधला, हा योजना खर्च झाला. पण आणखीन काही दिवसानंतर या डॅमच्या मेंटेनन्ससाठी आपल्याला दर वर्षाला 50 कोटी रुपये लागतात. तर मेंटेनन्स हा खर्च 50 कोटी रुपये योजनेतर झाला. आता मला सांगा, जर हे 50 कोटी रुपये आपण खर्च नाही केले तर डॅमचं मेंटेनन्स चांगलं असणार नाही, डॅम लॉसमध्ये जाऊ शकतो. तर हे असं लॉसमध्ये जाऊ नाही म्हणून आपण या ठिकाणी काय करतो, हा खर्च करतो. पण काय होतं की हा योजनेतर खर्च होऊन अविकासात्मक वाटू शकतो. तर असं होऊ नाही यासाठी आपण काय केले की योजना आणि योजनेतर खर्च हे डिस्टिंक्शनच आपण रद्द केले. कारण डिस्टिंक्शन काय करतं, आपल्याला त्या ठिकाणी मिसगाईड करतं आणि जो खर्च खूप महत्त्वाचा तो सुद्धा आपण अविकासात्मकमध्ये टाकतो. म्हणून आपण काय केले, 2012 पासून सी रंगराजन पॅनलच्या रिकमेंडेशननुसार योजना आणि योजनाबाह्य खर्च किंवा योजना आणि योजनेतर खर्च हे डिस्टिंक्शन आपण काय केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. तरीही मी या ठिकाणी काय करणार आहे, या मुद्द्यांवर प्रश्न येतात, त्यामुळे हे मुद्दे जरी यामधलं डिस्टिंक्शन काढून टाकलेलं असलं तरीही मी तुम्हाला परत एकदा शिकवणार आहे, कारण हे महत्त्वाचं आहे. चला आता आपण काय करूया, सुरू करूया, एक एक खर्च समजून घ्या. सगळ्यात अगोदर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. महसुली खर्च परत एकदा सांगतो, जो शॉर्ट टर्म असतो, जो मेंटेनन्सचा असतो, जो कन्झम्पशनचा असतो, जो पुन्हा पुन्हा होणारा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला सरकारमधनं आपण काय म्हणतो, हा अविकासात्मक खर्च म्हणतो. तर हे आपण काय कॉम्पोनंट येतात आपण पाहूया. चला, शासनाकडून जेव्हा पगार, पेन्शन, व्याज देणं, अनुदान देणं किंवा सेवा, प्रशासकीय सेवा इत्यादीवर होणारा जो खर्च असतो याला आपण महसुली खर्च असं म्हणतो. हा कमीत कमी असावा. याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे योजना खर्च, स्कीम एक्सपेंडिचर ऑन रेव्हेन्यू अकाउंट. महसुली खर्चामधला योजना खर्च, जसं की पगार आणि मजुरी. आता यामध्ये काय येतं, तर खडूफळा मोहिमेअंतर्गत शिक्षकांचा पगार, MG नरेगाच्या अंतर्गत त्या मजुरांची दिली गेलेली मजुरी, हे काय झालं, हे स्कीम एक्सपेंडिचर झालं महसुली खात्यावरील. मग दुसरा आहे नॉन स्कीम एक्सपेंडिचर ऑन महसुली अकाउंट. म्हणजे काय, यामध्ये काय येतं, पगार, पेन्शन, व्याज, अनुदान. यामध्ये काय येतं, सैनिकांचा पगार, जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जाचं व्याज, प्रशासकीय खर्च, आर्थिक सामाजिक सेवांवरील नागरी खर्च, यासोबत व्याज, नॉन डेव्हलपमेंटल खर्च. तर हा जो आहे हा काय नॉन डेव्हलपमेंटल खर्च आहे. फरक लक्षात घ्या, आपण स्कीमसाठी जी भरीव तरतूद करतो तो स्कीम एक्सपेंडिचर झाला, आणि स्कीमच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी आपण जी तरतूद करतो ही काय झाला, हा नॉन स्कीम एक्सपेंडिचर झाला. काय झाला, हा नॉन स्कीम एक्सपेंडिचर झाला. हा फरक लक्षात ठेवा. भांडवली खर्च, सरकारकडनं दिले गेलेले कर्ज, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, भांडवली वस्तू म्हणजे काय, मोठ्या मोठ्या मशिनरींवर होणारा खर्च, हा काय झाला, भांडवली खर्च झाला. मग यामध्ये काय येतं, परत स्कीमवरचा असणारा भांडवली खर्च आणि अदर दॅन स्कीम असणारा भांडवली खर्च यामध्ये येतो. आता योजनांवर करत असलेला भांडवली खर्च हा काय झाला, स्कीम एक्सपेंडिचर झाला. म्हणजे समजा खडूफळा मोहिमेअंतर्गत शिक्षकांचा जो पगार आहे हा स्कीम एक्सपेंडिचर झाला. पण खडूफळा मोहिमेच्या अंतर्गत आपण जर शाळा बांधली, वर्ग खोली बांधली किंवा आपण एखादं हॉस्पिटल बांधलं एखाद्या स्कीमच्या अंतर्गत, तो काय झाला, कॅपिटल एक्सपेंडिचर झाला. खडूफळा मोहिमेच्या अंतर्गत वर्ग खोली उभारणं हा काय झाला, भांडवली खर्च झाला. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत उपकेंद्र उभारणं, हॉस्पिटल उभारणं, हे पण काय झालं, भांडवली खर्च झाला. पण हे काय, इथं खडूफळा मोहीम आहे आणि इथं राष्ट्रीय आरोग्य मिशन आहे, नॅशनल हेल्थ मिशन, या योजनांवर केला गेलेला खर्च पण काय, यामधनं भांडवली मालमत्ता निर्माण होणार आहे. त्यामुळे हा काय झाला, योजना भांडवली खर्च. आता अदर दॅन स्कीम, योजना बाह्य भांडवली खर्च, यामध्ये काय येतं, सरकारद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करणं, परकीय देशांना कर्ज देणं, राज्यांना कर्ज देणं, युद्ध सामग्री खरेदीवर होणारा खर्च, जो नॉन डेव्हलपमेंटल खर्च आहे.
की ज्यामधनं सरकारला कोणती उत्पादन क्षमता निर्माण होत नाही, सरकारला लॉंग टर्म कोणताही बेनिफिट होत नाही, हे काय झालं, हा नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर यामध्ये झाला. आता एक छोटासा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला तर खर्चाचे प्रकार कळले. स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारत सरकारच्या सार्वजनिक खर्चात प्रचंड वाढ झालेली आहे. जे मगाशी मी तुम्हाला कारणं सांगितली. पंचवार्षिक योजना होत्या, गरिबी होती, बेरोजगारी होती, प्रादेशिक असमतोल होता. ह्या सगळ्या अडचणींमुळे आपला खर्च वाढत होता. सो यामुळे आपला खूप मोठ्या प्रमाणात खर्चात वाढ झाली. या वाढीचं कारण वेगनरचा नियम काय म्हणतो, तर ॲडॉल्फ वेगनरचा नियम म्हणतो की सार्वजनिक खर्च आणि आर्थिक विकास यामध्ये संबंध आहे. म्हणजे पहा, जसा जसा तुमचा आर्थिक वाढ होत जाते, आर्थिक विकास होत जातो, ऑटोमॅटिकली तुमचा सार्वजनिक खर्च वाढतो. तुम्हाला खूप सगळ्या ठिकाणी खर्च करावा लागतो. आणि जर तुमचा आर्थिक विकास कमी असेल, म्हणजे काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कमी आहे, तर या केसमध्ये पर कॅपिटा इन्कम कमी आहे, तर या केसमध्ये तुम्हाला सर्व लोकांना एका ठिकाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी खर्च वाढवावा लागतो. या सोयीने तुमचा खर्च वाढत जातो. आता इथं काही कारण आहेत, जे मी आत्तापर्यंत सगळं बोललोय, हे फक्त मी इथं लिस्ट केले की सार्वजनिक खर्चाच्या वाढीची कारणं काय आहेत. तर पहा, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी. म्हणजे काय, भारत कोणत्या प्रकारचा देश आहे, कल्याणकारी राज्य आहे, वेलफेअर स्टेट आहे. या ठिकाणी भारत सरकारला पैसे खर्च करावेच लागतात. दुसरं आहे 62 युद्ध, 65 युद्ध, 71 मधलं युद्ध. या सर्व कारणांमुळे भारताला स्वतःची संरक्षण सिद्धता, युद्ध सज्जता ठेवावी लागते. आतंकवादाचा प्रश्न आहे. आपण दक्षिण आशियामध्ये राहतो, जो एक अत्यंत अशांत आणि अस्थिर प्रदेश आहे. आणि अशा अशांत आणि अस्थिर प्रदेशामध्ये स्वतःच्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी भारत सरकारला युद्ध सज्जता ठेवण्यामुळे संरक्षणावरील खर्च जास्त ठेवावा लागतो. आणि जो अलीकडच्या काळामध्ये युद्धाचं बदलतं स्वरूप, अणुयुद्धाची भीती, सायबर टेररिझम असेल किंवा आणखीन ज्या वाढलेल्या प्रकार आहेत, या प्रकारांमुळे भारताचा युद्धावरील खर्च, संरक्षणावरील खर्च वाढत आहे. शहरीकरण वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये फॅसिलिटी मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत. या सर्व कारणांमुळं ग्रामीण भागामधनं शहराकडे येण्याचं, शहराकडे मायग्रेशन होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढले. पण एवढ्या कमी कालावधीमध्ये शहरीकरण होत असताना सरकारला शहरामध्ये सर्व सोयी सुविधा कमी कालावधी देणं शक्य नाही आहे. आणि यामुळे जेव्हा सरकार या सुविधा कमी कालावधीमध्ये स्पीडने देण्याचा प्रयत्न करतं, त्यामुळे सरकारचा खर्च वाढतो, सरकारवरचा ताण वाढतो. शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरी सुविधांवरील अधिक खर्च वाढतो. कृषी उद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी सुद्धा सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो, की जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च. 1950 मध्ये भारतामधील पायाभूत सुविधा आणि सध्याच्या कंडिशनला रस्ते, हॉस्पिटल या सगळ्यांमधील भारतामधील पायाभूत सुविधा यांचा विचार केला असता हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनुदान, सबसिडी वाढत चाललेली आहे, त्यामुळे वाढणारा खर्च. आणि तुटीचा अर्थसंकल्प माहिती आहे ना, तुटीचा अर्थसंकल्प जेव्हा सरकारचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो, तेव्हा सरकारचा तुटीचा अर्थसंकल्प होत जातो. यामुळे वाढणाऱ्या कर्जाचं आणि व्याजाचं प्रमाण वाढत चाललंय. यामुळे आपला खर्च हळूहळू वाढत चाललेला आहे. आता यामध्ये खर्चाच्या सुधारणा आपण आर्थिक सुधारणांमध्ये सुद्धा पाहणार आहोत. वित्त आयोग काय म्हणतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण FRBM कायदा सुद्धा शिकलेलो आहोत. तर ह्या सगळ्यांमध्ये एक ॲडिशन म्हणून मी थोडक्यात तुम्हाला एक क्रोनॉलॉजी सांगणार आहे की खर्च सुधारणा करत असताना कुणी कुणी काय काय रिकमेंडेशन केलं. तर लक्षात घ्या, 1979ला चरण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक खर्च आयोग, पब्लिक एक्सपेंडिचर कमिशन स्थापन करण्यात आला होता. 87-88 मध्ये आपण झिरो बेस बजेट सुरू करण्यात आलं. मी तुम्हाला झिरो बेस बजेट पूर्ण शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की झिरो बेस बजेट काय असतं, कसं असतं. खर्च कमी करणे यासोबतच खर्चाच्या बरोबर फायद्याचं महत्त्वीकरण करणे. फक्त खर्च करणं महत्त्वाचं नाही आहे, तर आपण जे पैसे खर्च करतोय योग्य ठिकाणी करतोय का, ती आपली प्राथमिकता आहे का, त्याच्याऐवजी आपण दुसरी कधी स्कीम राबवू शकतो का, हा सगळा विचार करून खर्च करणं, म्हणजे खर्चाचं महत्तमीकरण करणं, फायद्याचं महत्तमीकरण करणं, हे आपण झिरो बेस बजेटिंगमधनं शिकलो. 2005-06 साली मांडण्यात आलेल्या आउटकम बजेटमध्ये खर्चाचं प्रमाणीकरण व मोजता येण्याजोगे भौतिक लक्ष ठेवणं हे ठरवण्यात आलं. तुम्हाला आउटकम बजेटिंग आणि आउटपुट बजेटिंग शिकवलेली आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पैसे खर्च केल्यानंतर हे केलेले पैसे आपण त्या ठिकाणी फिजिकल आउटपुट, म्हणजे किती शाळा बांधल्या गेल्या, किती रस्ते बांधले गेले, किती रूम बांधले गेले, यात आपण काउंट करतो. त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट बजेटिंग असं म्हणतो. तर शाळा बांधल्यानंतर साक्षरता किती वाढलेली आहे, चाइल्ड मोर्टॅलिटी रेटचं प्रमाण काय आहे, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेटचं प्रमाण काय आहे, हे आपण जेव्हा काउंट करतो त्याचा आपल्याला योग्य असा
डिझायर्ड रिझल्ट मिळालेला की आपण तपासतो, याला आपण काय म्हणतो, आउटकम बजेटिंग असं म्हणतो. तर दोन्हीमध्ये आपल्याला भौतिक आणि आपल्याला डिझायर्ड असणारा रिझल्ट आपण जेव्हा तपासतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, खर्च सुधारणा असं म्हणतो. 2012 घोषित करण्यात आलेल्या राज्य कोषीय दृढीकरण समिती फिस्कल कॉन्सॉलिडेशन कमिटीने काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्यातली पहिली आहे सबसिडी आपल्या GDPच्या 1.5% खाली आणून योजना खर्च GDPच्या 4.9% मर्यादित करणे, हा इथं महत्त्वाचा उद्देश ठरला होता. 11व्या वित्त आयोगाने सोबत बाकीच्या आयोगाने सुद्धा महत्त्वाच्या सूचना केल्या, त्या सगळ्या सांगणार आहे. इथं आपण 11व्या वित्त आयोगाच्या सूचना पाहूया. खर्च करण्याच्या सूचना त्यांनी सांगितलं की पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, प्राथमिक शिक्षण हा अत्यावश्यक खर्च हा कमी नाही झाला तरी चालेल. फक्त काय की त्या खर्चाचं सरलीकरण व्हावं, त्या खर्चाची अकाउंटेबिलिटी तपासावी, त्या खर्च कसा होतो हे तपासलं जावं. यासोबतच पेन्शन, व्याज भरणा, पगार आणि सबसिडी यामधील खर्च कमी नाही झाला तरी चालेल, पण यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामध्ये काय लूप होल्स आहेत ते तपासणं आवश्यक आहे. 14व्या वित्त आयोगाने सुद्धा काही महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. तर सार्वजनिक लेखे अक्रूअल बेस्ड करण्यात यावे, या निरीक्षणावर पाठपुरावा करण्यात यावा. आउटकम बजेट या तत्वाचा वापर करण्यात यावा, महत्त्वाची सूचना त्यांनी केली. वेतन आयोगाचं नाव बदलून वेतन व उत्पादकता आयोग करण्यात यावं, याला मी स्टार मार्क करतो. इथं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या वित्त आयोगाने वेतन आयोग चं नाव बदलून वेतन व उत्पादकता आयोग करावं असं सुचवलेलं आहे. बिमल जालान समिती होती खूप महत्त्वाची. बिमल जालान समिती ही खर्चाच्या व्यवस्थापनावरती होती, एक्सपेंडिचरच्या मॅनेजमेंटवरती. त्यांनी काय सुचवलं तर जे अनुदानं आहेत यांचं रॅशनलायझेशन करावं, यांचं सुसूत्रीकरण करावं, फिस्कल पाथ जो आपण ठरवला आहे तो योग्य पद्धतीने फॉलो करावा आणि स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट करावी. म्हणजे काय तर तुम्ही त्या ठिकाणी निर्गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध ठेवावा, जेणेकरून सरकारचा खर्च कमी होईल, सरकारला त्यामधनं आलेला महसूल हा लॉंग टर्मसाठी वापरता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. हा जो सुधारणांचा प्रकार होता हा आपण सगळ्या टॉपिकमध्ये थोडा थोडा घेतलाय. या ठिकाणी फक्त मला एका ठिकाणी सार्वजनिक खर्च सुधारणा नावाचा टॉपिकमध्ये काय येतं हे सांगणं होतं, त्यामुळे हा टॉपिक घेतलेला आहे. लवकरात लवकर नवीन लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.